तारिणी, हाँ कमी दिवस राहिलेत याचं टेन्शन आलंय का तुला? नाही बाबा तसं नाही, पण हे सगळं आपण म्हणजे खूप घाई नाही होते ना. तारिणी, अगं तू असं बोलतेस? अगं एखाद्या कामासाठी वेळ नसेल तर 4 युक्त्या लढवून ते काम पूर्ण कसं होईल याचा विचार करणारी तू. सगळ्या कामात पुढाकार घेऊन ते काम हातावेगळं करणारी तू असं म्हणतेस? घ्या, आता कळलं ना? जबाबदारी घ्यायची वेळ आली ना की भल्या भल्यांचे हातपाय गळून पडतात. बघितलं ना? नाही, द्या अजून जबाबदारी द्या, म्हणजे कळेल तुमच्या नातीचा बेजबाबदारपणा. रेखा, नाही सुमी, मी बेजबाबदार नाहीये ग. तेच म्हणते मी. म्हणजे काव्याला पण तयारी करायला थोडा वेळ लागेल. अगं तू काव्याचा विचार करू नकोस. अगं मालूनं ऑलरेडी तयारी सुरू केली आहे. ती उद्या संध्याकाळपर्यंत काव्याची बॅग तयार ठेवेल बघ. खरंच मला ना मालतीचा आनंद बघून खूप बरं वाटतंय. तुला आनंद होतोय पण मला टेन्शन येते. तारिणी, तू जरा मालूकडे लक्ष दे ग. कारण मालूने आणि काव्याने एकत्र काम सुरू केलं तर कधी पूर्ण होत नाहीये, फक्त त्यांच्यात भांडणच होत राहतात. अरे माधवा, आईचं मुलीचं नातं मैत्रिणीसारखं असतं रे. आता माझ्यात आणि मालतीमध्ये नाही का भांडणं होत? तशीच भांडणं त्या दोघीमध्ये झाली तर काय फरक पडतो? पण उद्या काव्याची पाठवणी करताना त्याच मालतीच्या डोळ्यातून सगळे रुसवे फुगवे व्हायला लागतील बघ. खरंय. नाही म्हणजे आपल्या मालूचं जग आहे ना, ते काव्याच्या अवतीभोवतीच आहे ग सगळं. उद्या काव्या सासरी गेल्यावर मालू स्वतःला कशी सांभाळणार आहे ना याचं टेन्शन आलंय मला. हे बघ, तिला आपण सांभाळू, पण आता आपल्याला कामं आटपायला पाहिजेत ना. चला तारिणी, माझं तुझ्याकडे एक काम आहे. चल जरा मी सांगते तुला. हा चल. हे दे. तारिणी, हा बघ काव्यासाठी सेट केलाय मी. मी माझ्या लेकीला सुद्धा काही कमी पडू दिलं नाही आणि तिच्या लेकीला सुद्धा काही कमी पडू देणार नाही ही सुमित्रा बेलसरे. हा जावई बापू असते ना तर खूप लाड केले असते त्यांनी काव्याचे. तिच्या सगळ्या हौशी मौजी पुरवल्या असत्या त्यांनी. पण म्हणून मी कमी पडणार नाहीये तिच्यासाठी कुठे. सगळ्यांसाठी सगळं करायला कसं जमतं ग तुला? आणि माझ्या नातीला जमत नाही असं कोणी सांगितलं तुला? एक सून म्हणून त्या घरची जबाबदारी सुद्धा पार पाडते आणि एक मुलगी म्हणून या घरची जबाबदारी सुद्धा पार पाडते. बायको, बहीण ही नाती जपत असताना अनाथ आश्रमातल्या मुलांना सुद्धा सांभाळते. सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळते की नाही ती? काय ग, काय झालं? अगं काय झालंय? काय नाही. डोक्यात काही सुरू असलं किंवा मग सुमीच्या मांडीवर डोकं ठेवणं किंवा तिच्या कुशीत येऊन झोपणं हे माझ्यासाठी नवीन नाहीये. सांग ना काय झालंय? 2 दिवस आहेत तुझ्याकडे, त्यानंतर तू मिशनसाठी जायला निघशील. परत येशील की नाही याची काहीच शाश्वती नाही. तारिणी, अगं काय झालंय? सुमी, एकाच वेळी सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी काय करायचं असतं ग? का ग, काय झालंय? सांग ना. आणि नाही जमलं आपल्याला सगळ्यांना खुश ठेवायला तर? याचं उत्तर खरं तर कोणालाच माहिती नाहीये, अगदी देवाला सुद्धा. पण यावर एक उपाय आहे, सांगू का तुला? हे बघ, एकाच वेळी सगळ्यांना खुश करण्याची जबाबदारी अंगावर आली की त्यातली महत्वाची गोष्ट कुठली हे निवडायचं आणि मग बाकीच्या भारातून मोकळं व्हायचं. पण तुझ्यासारख्या मुलींना त्या भारातून मोकळं होताच येत नाही ना. नाही जमत, कारण प्रत्येक जबाबदारी, प्रत्येक गोष्ट महत्वाची. मग एक जबाबदारी स्वीकारून दुसऱ्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं तर ते चुकीचं नाही का ग ठरणार?
तुला श्रीकृष्णांची गोष्ट माहिती आहे ना? महाभारत घडण्यापूर्वी आपल्या पक्षातून युद्ध करण्याची विनंती करण्यासाठी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे गेले. एका बाजूला धर्म तर दुसऱ्या बाजूला नातेसंबंध, यातून कशाची निवड करावी ह्याची तर श्रीकृष्णाला चुकलं नाही. तिथे आपण कोण आहोत ग? तो देव होता आणि आपण माणसं. तरी सुद्धा निवड करावी लागतेच. एका ठिकाणी स्वतः उपस्थित राहून दुसऱ्या ठिकाणी आपली नारायणी सेना पाठवावी लागते, जसं श्रीकृष्णांनी केलं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव तारिणी, माणूस परिस्थिती बदलू शकत नाही, पण त्या परिस्थितीत तो काय निवडतो यावरून त्याचे विचार, त्याची प्रगल्भता, त्याचे संस्कार दिसून येतात. एक चुकीची निवड आयुष्यभराचं रितेपण देऊन जातं माणसाला. बाळा, कळतंय ना मी काय म्हणते ते? काय रे लबाडा, आमचं आजी नातीचं बोलणं चोरून ऐकत होतास होय? तसं नाही श्रीवल्ली, ते बोलवायला आलो तुम्ही तारिणीला. पण ठीक आहे, तुम्ही छान गप्पा मारताय तर तुम्ही गप्पा मारा, मी बाहेर वाट बघतो. नाही निघूयात आपण. सुमी, निघते ग. अर्जुनाला दिशा दाखवण्यासाठी जसा श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी कायम उभा असतो ना, तशी तू सुद्धा माझ्या पाठीशी कायम उभी असतेस. काळजी घे. तारिणी, तुझ्यावर वसुधाचे संस्कार आहेत आणि तेच तुला हे पडलेलं कोडं उलगडण्यासाठी मदत करतील.